नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या ऑटोकडची जी सीरीज चालू आहे त्यापैकी हा 12वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण टॉयलेट डिटेल्स बघणार आहोत. यामध्ये टॉयलेटचे प्लॅन्स कसे करायचे, पुन्हा प्लंबिंग आणि सॅनिटरी फिटिंगचे लेआउट बघणार आहेत, डायमेन्शन्स कसे द्यायचे ते पण बघणार आहोत आणि वर्किंग ड्रॉइंगसाठी जे डिटेलिंग लागतं ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण किचनचे डिटेल्स बघितलेले. आता हेच ड्रॉइंग आपण सेव्ह ॲज करून घेऊ. Ctrl+Shift+S आणि याला नाव देऊ आपण टॉयलेट डिटेल्स. सेव्ह करायचं आहे आणि हे आधीचं ड्रॉइंग इरेज करू आणि आपल्याला लागणार आहे हे. हा एक पार्ट लागणार आपल्याला फर्स्ट फ्लोअरचा, हे पण घेऊयाच याच्यामध्ये, आणि हा ग्राउंड फ्लोअरचा. आणि आपल्याला जेवढा पार्ट नको आहे ना तो आपण इरेज करून घेऊ. ओके. आता हे फर्स्ट फ्लोअरचं आपल्याला एकत्रच करायला लागणार आहे, म्हणजे WC बाथरूम टॉयलेट. आणि ग्राउंड फ्लोअरला काय आपल्याला इथे हे स्टोअर आहे, त्यामुळे हे स्टोअर आपण इरेज करू. हे मी ड्रॉइंग तयार करून घेतो, म्हणजे एक बेसिक लेआउट करून घेतो आणि मी पुन्हा तुम्हाला दाखवतो की कसं होतं ते. मी हे ड्रॉइंग सेट करून घेतलं आहे एकदम व्यवस्थित. आणि हे लिजंड्स आहेत. आता आपल्याला काय करायला लागतं, 3 पाईप्स आपल्याला वेगवेगळ्या वापरायला लागतात. एक 100 mm म्हणजे जवळपास ती 4 इंच असते, दुसरी असते ती 75 mm, ही असते ती 3 इंच, आणि 50 mmच्या 2 पाईप्स ज्या असतात जवळपास 1.5 इंचाच्या असतात. आता ही जी 100 mmची आहे, म्हणजे थोडक्यात 4 इंचाची, ती सॉईल पाईप म्हणतात त्याला, PVC सॉईल पाईप. म्हणजे काय, जो ह्युमन एक्सक्रीटा जो आहे तो त्याच्यातून जाणार. त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही पाणी आपण मिक्स करत नाही, जसं की बाथरूमचं वगैरे, ज्याच्यात साबणाचं किंवा वॉशिंग पावडरचं जर त्यात फेस मिक्स झाला, तर समजा ते जर आपल्याला सेप्टिक टँकला जोडायचं असेल, तर तो जो ह्युमन एक्सक्रीटा असतो तो व्यवस्थित कुजत नाही, तो त्याची कुजायची प्रोसिजर थांबते. त्यामुळं आपण ही पाईप सेपरेटच देतो. दुसरी जी ही 75 mmची ही लिक्विड वेस्ट पाईप जी आहे, म्हणजे जसं बाथरूमचं पाणी किंवा युटिलिटीचं पाणी ते बाहेर काढण्यासाठी आपण ही 75 mmची वापरतो. आणि ही जी 50 mm जी लिहिलं आहे, ती आपला जो इनलेट असणार आहे, ह्या 2 आउटलेट असतात आणि ह्या 2 इनलेट असतात. म्हणजे हे ब्ल्यू ह्याच्यासाठी वापरले की बाबा एक इनलेट येणार ज्याच्यातून थंड पाणी असणार, आणि हे रेड म्हणजे काय, हॉट वॉटर असणार त्याच्यामध्ये, जे सोलर पॅनलमधून येतात ते पाईप्स. ह्या ज्या हे लिजंड्स आहेत हे व्हर्टिकलसाठी, आणि हे आपण फ्लोअरमध्ये दाखवायचे हे 3. तर आपण सुरुवात करू. आता हे जे ब्लॉक्स आहेत हे माझ्याकडे रेडीमेड ब्लॉक्स आहेत. हे मी पहिला इथे शिफ्ट करून घेतो. हे आपला हा ओरिसा पॅन आहे. हा मागून जवळपास 1 फुटावर बसवायला लागतो, कारण ती पाईप वगैरे वळण्यासाठी हे मागून मिनिमम 10 इंच लागतात, इथून ते इथंपर्यंत. पण आपण 12 इंच देऊ. आता टेक्स्ट मी थोडं हे बाजूला करून घेतो. त्यानंतर आपल्याला आहे हे ह्या अटॅच टॉयलेटमध्ये येणार. हे पण डायरेक्ट आपण भिंतीलाच शिफ्ट करू. हे बघूया आता, हे असं बसवायचं की असं बसवायचं ते बघूया आपण. त्यानंतर आपली पोझिशन येणार ती वॉश बेसिनची. हे बरोबर सेंटरला शिफ्ट करू. आणि मागं जवळपास 3 इंच इथं गॅप लागते. जर असं बसवणार असेल तर, कॉर्नरला नळ बसवणार असाल जो फॅन्सी येतो, त्या केसमध्ये काय हे मागं सरकवले तरी चालेल.
तर इथे आपल्याला ही जागा कमी पडते. मग काय करायचं त्या केसमध्ये, ही इथून एक लाईन मारून घ्यायची आणि हा एवढा पुढं काढून घ्यायचं. हे जे आहे ते ही जागा कबर्डसाठी म्हणून वापरला जाईल. हे बरोबर आपण या लाईनीत आहे आणि इथे एक आपण ग्रॅनाइटचं किंवा कडप्पामध्ये आपण पार्टिशन दाखवू. मग ह्या त्या केसमध्ये आपल्याला हे काय गरज नाही. ट्रिम करून घेतो, हे ट्रिम करतो आणि थोडंसं आपलं 2 इंच हे आतपर्यंत जाणार आहे, त्यामुळे हे आतपर्यंत दाखवून घेऊ. F एंटर, R एंटर, 0 एंटर आणि हे ट्रिम करून घेऊ. हा ट्रिम नाही होणार. मग ह्याला नवीन हॅच देऊ. ह्याला हे मॅच प्रॉपर्टी, ज्याच्या आतलं हे निघून जाईल. आता आपला जो पुढचा पॉईंट आहे तो बाथरूमचा. तो बाथरूममध्ये आपण पहिल्यांदा एक न्हाणी ट्रॅप इथे बसवून घेऊ. तो सुद्धा भिंतीपासून एक 3 इंच त्याची डिस्टन्स लागते, इथून आणि इथून, कारण इथे एक खाली चेंबर बसतो, त्यासाठी आपल्याला ही जागा लागते. हे झालं बाथरूमचं. त्यानंतर बाथरूमला आपल्याला तो शॉवरचं पॅनल असतं, तो इथे सेंटरला शिफ्ट करू. आणि या कोपऱ्यात आपल्याला जे इलेक्ट्रिक वॉटर हीटर येतात त्याची सुद्धा इथे आपण जागा देऊ शकतो. आता ते क्लायंटवर डिपेंडेंट आहे, त्यांनी इलेक्ट्रिकल बसवणार आहेत की गॅसवाला बसवणार आहेत, ते त्याच्यावर डिपेंडेंट होतं. मग इथे एक जागा सोडून देऊ आपण. आता आपल्याला हे अटॅच टॉयलेटचं बघू. आपल्याला अटॅच टॉयलेटमध्ये 3 गोष्टी लागतात. एक ह्या WC पॅन लागतो, एक शॉवर पॅनल लागतं आणि एक वॉश बेसिन लागतं. आता या केसमध्ये आपल्याला हे असं देऊन चालणार नाही. आपल्याला जे कमोड आहे तो रोटेट करून घ्यावा लागणार. जो ला एक जागा आपण 2.5 फूट देऊ. बरे 2.5 इंच झाले, 2.5 इथून इकडे. आणि हा जो आहे तो जेट स्प्रेचा आहे. मग तो जेट स्प्रे डायरेक्ट इथे असू शकतो किंवा मुव्हेबल असू शकतो. मुव्हेबल म्हणजे काय, की जे पाईप येते बघा, ती डायरेक्ट आपण हातात घेऊ शकतो आणि त्यालाच कंट्रोल असतो सगळा. आणि कधी कधी काय करतात, ह्याच्या खालीच आपल्याला हे द्यावं लागतं, नळ एक द्यावं लागतं, टॅप. पण या केसमध्ये काय, आपलं हे शॉवरचं आपल्याला पॅनल इकडेच घ्यावं लागणार आहे, त्यामुळं एक्स्ट्रा काही इथे नळ द्यायची गरज नाही. आता पुन्हा आपल्याला 2.5 फूट जागा सोडावी लागणार आहे. आणि हे जे शॉवरचं पॅनल आहे, त्या शॉवरच्या पॅनलमध्ये सगळंच येतं. इथे वरती शॉवर येतो, पुन्हा हे नळ येतात, त्यात हॉट वॉटर कोल्ड वॉटरचं मिक्सिंग पण करता येतं, सगळं येतं त्याच्यात. नाहीतर मग काय साधा नळ जो असा आहे तो तसाच बसवतात, जर बजेट कमी असेल तर. आणि मग वरच्या साईडला एक शॉवर, एवढंच एक बेसिक जे बिल्डर अपार्टमेंटसाठी देतात ते तसं पण देऊ शकता तुम्ही. क्लायंटची जशी डिमांड आहे तसं आपल्याला वर्किंग ड्रॉइंग करावं लागेल. इथे 2 फूट जागा राहायला पाहिजे. तर आपल्याला हे वॉश बेसिनचा सेंटर काढून घेऊ.
हे बरोबर याच सेंटरला आहे ते. हे पण लागणार आपल्याला. हा मिड पॉइंटला आला आणि इथे कसली तरी एक्स्ट्रा लाईन आहे. असा पण देऊ शकतो, नाहीतर आपल्याला इथे पण देऊ शकतो असा. पण हा फार मोठा होईल, कारण जर काउंटर टॉप द्यायचा असेल तर हा फार मोठा होईल उगीच, नाहीतर मग या कॉर्नरमध्ये. पण हे बरं पडतंय, म्हणजे काय होतंय की जेवढ्या आपल्या पाण्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व या साईडला होतात. म्हणजे सगळं इकडच्या साईडला तो एक झोन तयार होतो. म्हणजे शॉवर ज्यावेळेला घेतो त्यावेळेला त्याचं पाणी डायरेक्ट, म्हणजे भरपूर असं पाणी हे कमोडवर किंवा वॉश बेसिनवर पडून नाही ह्याची आम्ही काळजी घेतो. कारण काय होतं मग ते सगळंच एकदम ओलं ओलं होऊन जातं. त्यामुळं स्पेसेस थोड्या क्रिएट करणं गरजेचं असतं. ट्रिम करून याला एक राऊंड देऊ 10 इंचाचा. हा येईल टेबल टॉप. हा आपला टॉयलेटचा जो बेसिक लेआउट आहे तो झाला आहे. त्यानंतर बाथरूममध्ये आपल्याला हे वरचाच लेआउट सेम आपल्याला इथे कॉपी करून घ्यावा लागणार, जो सेंटरला आहे. हे बाथरूमचं काहीतरी सेंटरला नाही आहे बघा. हे मी सेंटरला करून घ्या. आता ते सेंटरला झालं. हे पण ॲक्च्युली ते टच व्हायला पाहिजे, काही हरकत नाही. आता आपल्याला टॉयलेटला सुद्धा एक वेस्ट जो न्हाणी ट्रॅप आहे तो प्रोव्हाइड करायला लागणार. तो इथे प्रोव्हाइड करू. आणि ग्राउंड फ्लोअरला सुद्धा हे आपण सेम फर्स्ट फ्लोअरचं इकडे कॉपी करून घेऊ. आणि मला एक कमेंट आलेली रूम सायझेस विषयी. आता ह्या ज्या किंवा त्या टॉयलेटच्या साईजविषयी, जेव्हा WC येतो ना त्यावेळेला 4 फूट ही अशी लांबी लागते, 3 फूट रुंदी लागते मिनिमम. याच्यापेक्षा जास्त पण देऊ शकता तुम्ही. आणि बाथरूम असतं हे 7 फूट बाय 4 फूट असतं. आणि टॉयलेट हे 7 बाय 4 बाथरूम एवढं दिलं तरी चालतंय. हे 7 आहे. फक्त मी देताना म्हणजे 5 फुटाचं वगैरे देतो. कमीत कमी 4.5 फुटाचं मी ही, म्हणजे ते एक अटॅच टॉयलेटचं फिलिंग यावं यासाठी मी हे 5 फुटाचं देतो. 4 फुटाचं दिलं तरी काही हरकत नाही. थोडंसं कंजेस्टेड वाटते, कारण आपलं म्हणजे बाथरूममध्ये वॉश बेसिन नसतो, टॉयलेटमध्ये असतो. जो अटॅच टॉयलेट असतं त्याच्यात असतं, म्हणून थोडंसं स्पेसिंगसाठी हे देतो, बाकी काही नाही त्याला. याच्यामध्ये मोठं एक तुम्ही हे बसवू शकता वॉश बेसिन. आता इथे पण तसं बघायला गेलं तर जागा कमी पडते. हे समजा तुम्ही जर हे रोटेट केलं आणि हे व्हर्टिकल बसवलं असं, तर आयडियली बघितलं ना हे फार छान वाटतं एकदम. हे 24 इंचाचं मोठं मोठं काउंटर टॉप फार छान वाटतं. पण कसं आहे, आत्ता आपण लक्झरियस करत नाही, आपण एक बेसिक लेआउट बघतोय. त्यामुळं मी हे जेवढं कॉम्पॅक्ट करता येईल, जेवढं बजेट फ्रेंडली करता येईल, मी तो करायचा प्रयत्न करतो. आता आपल्याला अजून काय करायचं, तर WC जो ग्राउंड फ्लोअरचा आहे त्याचं पहिल्यांदा आपण हे फर्निचर लेआउट करून घ्यायचं, किंवा फर्निचर कसं बसते. फर्निचर म्हणजे काय, हे सॅनिटरी वेअर्स हे कसे बसणार हे सुरुवातीला आपण करून घेतो. आणि त्यानंतर मग ह्याच्यात आपण प्लंबिंगचं लेआउट दाखवतो. हां,
तर आता आपल्याला हे WC पासून सुरुवात करू. हे WCला आपल्याला ही पाईप लागणार आहे, जी सॉलिड वेस्ट पाईप आहे ना ती. ती कशी दाखवायची? ती ह्याच्या सेंटरपासून इथून इथे, आणि ह्याचं मी लाईन टाईप आणि हा वेट हा वेगळा करून घेतला आहे. हा लाईन टाईप आहे. ॲक्च्युली जी लाईन विड्थ कंट्रोल इथून आपण स्केलिंग त्याचं वाढवू शकतो. नाही, इथे मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आणि हा जो 4 इंचाचा आहे, ॲक्च्युली 3 इंच नाही, हा ॲक्च्युली 4 इंच लागतो. तो आपण डायमीटर 4 इंच, सॉरी 2 इंच येणार. आणि ही इकडे मॅच प्रॉपर्टी करूया. हे दिसत का नाही आहे कुणास ठाऊक. लाईन वेट हे इथून ते इथं हे फारच लाईन वेट झालं त्याचं थोडं कमी करून घेऊ. 0.4 वगैरे. ओके, फार असं एक, किंवा समजा तुम्हाला जर पाईप दाखवायचे असेल त्या केसमध्ये मी हे 0च्या ऐवजी एलिव्हेशनमध्ये घेतो आणि सरळ काय करायचं, ML एंटर, आणि त्याचं स्केल आहे ते आपण 4 करून घेऊ शकतो. इथून इथे आणि इथे हे असं पण दाखवू शकतो आपण. 4 दिसत नाही आहे, हां 4 आहे. ॲक्च्युली आपलं पाईप येते ती इथून येते मागून, पण आपल्याला हे इंडिकेशनसाठी आपल्याला इथंपर्यंत जोडून घ्यायचं आहे. ॲक्च्युअल पाईपचं जर डायमेन्शन दाखवायला गेलं तर फार गोंधळ होतो, म्हणून आपण एक इंडिकेटिव्ह लाईन दाखवून घेऊ. आता आपल्याला इथे एक टॅप बसणार आहे. टॅपचा ब्लॉक बघून घेतो मी, आहे का तो. तर हा एक टॅप सापडलेला आहे मला, तो इकडं मूव्ह करून घेतो. एंटर, एंटर. आपल्याला भिंतीपासून जवळपास 6 इंचावर ठेवायचा आहे. ॲक्च्युली एवढा बाहेर येत नाही. हा इकडे मूव्ह करून घेऊ आणि चेक करायचा आहे आपला. ज्यावेळेला दरवाजा उघडतो त्यावेळेला तो नळ थटतो का नाही तो बघायचं. वाटत असेल तर आपण अजून 3 इंच इकडे ठेवू, कारण खाली टंबरेल वगैरे ठेवल्यावर आपल्याला हे उगीच अडचण व्हायला नको. त्यानंतर आपल्याला ही 75 MMची जी ही आहे हे लिक्विड वेस्ट, ती आपल्याला ही वॉश बेसिनमधून पास करावी लागणार. मग ती आपल्याला डायरेक्ट येलच करतो मी. इथून इथंपर्यंत बाहेर येणार आणि ही मॅच प्रॉपर्टी करून घे. त्यानंतर आपल्याला ह्या वॉश बेसिनला आणि ह्या नळाला आपल्याला एक हे द्यावं लागणार, एक इनलेट द्यावं लागणार, वॉटर सप्लाय. एक काम करू, हे आपण थोडं हे इकडे घेऊ आणि
इकडे एक लाईन मारू. म्हणजे ही झाली इनलेट, ही इनलेट झाली, ही आउटलेट झाली. ची पण कंट्रोल 1 दाबलं की आपल्याला काय येतं, प्रॉपर्टीज उघड. रेक्टँगल, सॉरी रिजनरेट, कंट्रोल 0. हां, म्हणजे ड्रॉइंग कसं एकदम सुटसुटीत दिसतं. आता आपल्याला याला सुद्धा सप्लाय द्यायचा आहे. PLच करतो मी. तर पहिला आपण हे इनलेटच करून घेऊ आपण. याचं सुद्धा इथूनच जाणार. पुन्हा याचं पण इथूनच जाणार. आणि याला आता आपण मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. ही एक राहिली. इथून एक, आणि याला सुद्धा मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. इथलं पण इनलेट झालेलं आहे. आता आपल्याला हे एक इनलेट द्यायचं आहे. ही मॅच प्रॉपर्टी करू. सेम WC सुद्धा हे असाच लेआउट येणार. आता सर्व इनलेट्स आपण चेक करू. आपल्याला हे WC साठी इथे एक लागणार, इथे एक लागणार. आता ह्याच्यामध्ये मिक्सर लागणार आपल्याला. जर मिक्सर असेल, जर क्लायंटला जर सोलर वॉटरचं पॅनल्स बसवायचे असतील तर आपल्याला इथे एक ही लाईन लागणार आपल्याला, ही ह्याची. मग ही रेडवाली, मग त्याची एक आपण ह्याच्यातच एक इथून इथेपर्यंत दाखवू. आणि याला काय करू आपण, याला या लेअरमध्ये आपल्याला याचा जो कलर आहे तो आपण रेड करून घेऊ. तसंच आपल्याला फर्स्ट फ्लोअरला सुद्धा दाखवायला लागणार. जो तर हे काय झालं, हे क्रॉस, आता हे काय दोन्हीकडे क्रॉस होणारच आहे सोडा. थोडंसं मी खाली घेतो. आपल्याला वॉश बेसिनमधून एक जाणार, ती एक लाईन मारून घेतो मी. एक बाथरूमला लागणार, कारण आपल्या इकडे बाथरूम आहे. आणि एक टॉयलेटला लागणार. सॉरी, ही आपली ह्या लाईनला जोड. आणि याला आपण मॅच प्रॉपर्टी करून घेऊ ह्याची. इथे एक, इथे एक, ही बाथरूम झालं. WCला काही गरज नसते, काही ठिकाणी देतात ॲक्च्युली. ओके, आपलं आता हे सर्व इनलेट्स झालेले आहेत.
तर या बेसिनला द्यायचं असेल तरी सुद्धा आपण देऊ शकतो, पण शक्यतो कोण ठेवत नाहीत. म्हणजे थंडी किती आपली 3-4 महिन्याची असते. आता हे झालं आपलं इनलेटचं. आता आपण आउटलेटचं करून घेऊ. याचा आउटलेट आपला झालेला आहे. आपल्याला या न्हाणी ट्रॅपमधून एक पाईप बाहेर काढायला लागणार, ज्याला आपण ही देणार. पुन्हा या न्हाणी ट्रॅपमधून एक पाईप बाहेर येणार लिक्विड वेस्टची, त्याला हे मॅश प्रॉपर्टी करू. हे असं का व्हायला लागले काय कळेना. लाईन स्केल 0 आहे. नाही, याचा जो लाईन वेट आहे तो वाढवून घेऊ. 50. ओके. आता आपल्याला हे जे आहे हे आपल्याला कमोडचं इथून इथे पर्यंत जी ही लाईन झाली. आणि आपल्याला वॉश बेसिनचं सुद्धा काय करावं लागणार. वॉश बेसिनचं आपल्याला इथून ते ह्या नाणी ट्रॅपला एक पाईप जोडायला लागणार. म्हणजे वॉश बेसिनचं आणि जे शॉवरचं वगैरे वेस्ट वॉटर आहे ते इथे कलेक्ट होईल आणि इथून बाहेर पाईप निघेल. ते याचे आउटपुट्स सर्व झालेले आहेत. आता आपले राहतात ग्राउंड फ्लोअर. आपल्याला काय आउटपुट आता हे लागणार आणि ही एक लागणार, ही पाईप एक लागणार. ही कॉपी करून घेऊ इथे. याचं वेस्ट वॉटर काय आपल्याला डायरेक्ट हे ओरीचा पॅनमध्ये जाणार. ओके. आता याला आपण नॉमेनक्लेचर करून घेऊ. तर पहिला आपल्याला वॉश बेसिनचं देऊ. सिरेमिक वॉश बेसिन. हा आपल्याला 3 इंच टेक्स्ट करू याचं. आणि याच्या एक नोट टाकू आपण, अप्रूव्ड वॉश बेसिन. म्हणजे आपण ज्यावेळेला सिलेक्शनला जातो त्यावेळेला ते सिलेक्ट केलेलं आपण वॉश बेसिन इथं वापरणार आहोत. आणि इथे सुद्धा ओरीचा पॅन. बाथरूमसाठी आपल्याला इथे न्हाणी ट्रॅप. याचे आपल्याला नॉमेनक्लेचर झाले की डायमेन्शन्स पण द्यायचे. डायमेन्शन आपल्याला पाईप्स काय आपण कशा पण फिरवू शकतो, पण ज्या डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला जे सॅनिटरी फिटिंग्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला द्यावे लागतात, की कुठलं फिक्चर्स कुठं बसणार आहे. तसं याला नाव देऊ शॉवर पॅनल विथ अप्रूव्ड
ट्रॅप्स. याला लिजन्स पण द्यायचे आहेत. हे इथे काम करूया आपण. लिजन्स देऊ पहिला. त्यासाठी आपल्याला डायमेन्शनच्या लेअरला जायचं आहे. LE एंटर. त्यानंतर आपल्याला नळाचं एक द्यायचं आहे. हे नानी ट्रॅपचं आणि हे शॉवर पॅनलचं काय. तर हेच टेक्स्ट आपण फर्स्ट फ्लोअरला कॉपी करून घेऊ. WCचं करून घेऊ. आपल्याला बाथरूमचं करण्यासाठी फर्स्ट फ्लोअरच्या टॉयलेट आले त्या आडवं, त्यामुळे आपण इथे चेंजेस करू. हे नानी ट्रॅप हा येईल इथे थोडा. हा नानी ट्रॅप झाला. हे सिरॅमिक वॉश बेसिन. आणि हे जे शॉवर पॅनल्स. आणि हे सुद्धा हे आपल्याला EWC म्हणजे युरोपियन वॉटर क्लोजेट. असं का झाले. ते मी एक्सप्लोर केलेलं ते पुन्हा आपल्याला मल्टीटेक्स्ट करायचं असेल तर एक्सप्रेस टूलमध्ये जाऊन कन्वर्ट टेक्स्ट टू मल्टीटेक्स्ट. तर हे मल्टीटेक्स्टमध्ये कन्वर्ट झालं. अप्रूव्ह डिझायनर. ॲक्च्युली आपण कोणतं मॉडेल वगैरे सिलेक्ट करायचं आहे ते जर ऑलरेडी असेल तर त्या मॉडेलचं नाव इथे आपण लिहू शकतो. LE. इथे एक नानी ट्रॅपचं. लिजंड झालं इथं. आपलं काय राहते बघा.
डायमेन्शन्स एक द्यायचे आहेत आपल्याला. नॉमेनक्लेचर तर सध्या आपलं झालेलं आहे. हॅलो हॅलो हॅलो. तर आपले जे महत्त्वाचे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स देऊ इथे. हे 1.5 फूट. याचं आपल्याला मॉडिफाय करू. टेक्स्ट हाईट ही 3 इंच करू आणि याचे पण ॲरो साईज ही 2 इंच करू. ओके, क्लोज. याचं लिजंड राहिलं आपलं. याचं सुद्धा लिजंड. याला आता याच्या सेंटरपासून आपल्याला हे माप द्यायचं आहे 1.5 फुटावर. याला आपल्याला हे माप महत्त्वाचं असते, त्यामुळे हे द्यायचं इथे. आणि या नळाच्या सेंटरपासून नाणी ट्रॅप पण आपल्याला ह्या एजपासून देऊ, कारण हे महत्त्वाचं असतं आपल्याला माप. म्हणजे 3 इंच आहे ते इकडे शिफ्ट करू ना. ह्या भिंतीपासून आपल्याला बरोबर ह्याचा सेंटर इथे येणार. हा कॉक ॲडजस्ट होऊ शकते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे महत्त्वाचं आहे. आणि बाथरूममध्ये याचा एक सेंटर. ग्राउंड फ्लोअरला हे 9 इंच, हे 1 फूट, हे नाणी ट्रॅप आणि हा सेंटरला घेतलाय. इथं नुसतं सेंटर लिहिलं तरी चालतंय, डायमेन्शन द्यायची काय गरज पण नाही. पण द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. बाथरूमचं टेक्स्ट हे पण थोडं आपण लहान करू. हे 6 इंच असावं असं वाटतंय मला. 4 इंच. आणि हे करू बोल्ड. हे बरं, ह्याला मॅच प्रॉपर्टी करून घेतो आणि बोल्ड करून घेतो. हे आपण मगाशी मूव्ह केलेलं ते पुन्हा त्या जागेवर ठेवून घेऊ. कंट्रोल A, कंट्रोल B केलं की बोलून जातं. ॲक्च्युली हे अप्रूव्ड आधी पाहिजे. X, कंट्रोल V. ओके, सगळे डायमेन्शन्स आपण चेक करू. नाणी ट्रॅप चेक राहिले. ॲक्च्युली आपल्याला हे पण द्यावं लागणार. इथे सुद्धा द्यावं लागणार. आता इथे हे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, मग हे बाहेर काढू आणि हे इकडे मूव्ह करून घेऊ. आधी ॲज अ टेक्स्ट मूव्ह करता यायचं, म्हणजे
नाही येत ते. आधी यायचं की टेक्स्ट विथ लीडर किंवा नुसतं टेक्स्ट. ओके, आपलं हे राहिलेलं. कंट्रोल ए, कंट्रोल बी, आणि हे टॉयलेट. कंट्रोल ए, कंट्रोल बी, हे झालं नॉमेनक्लेचर. आता आपल्याला काय राहिलंय, तर आपलं राहिलंय हे टाकायचे. पहिल्यांदा कोल्ड वॉटरचं टाकून घेऊ. हे इथे घेणार. हे WC साठी एक येणार. नाहीतर काय करतात माहिती आहे, ही एकच मेन पाईप घेऊन आपल्याला इकडे आणि इकडे अशी फिरवता येते. पण मी तसं रेकमेंड करत नाही, कारण काय होतं आहे की समजा हा नळ चालू असेल तर मग बाथरूमच्या आणि ह्याच्यावर म्हणजे वॉश बेसिनच्या जे प्रेशर असतं नळातून येणारं पाण्याचं, त्याचं प्रेशर कमी होतं. थोडा खर्च आहे पण कन्व्हिनियंट पडतं आपल्याला. हे सगळ्या मी आधी इनलेट मार्क करून घेतो. आता इथे आपल्याला ह्याचा कलर बदलावा लागेल. रेड. हे इथून आपल्याला इथे पण घ्यावं लागणार. आता या केसमध्ये काय झालं बघा, ई पाईप इकडे झालं, ई पाईप इकडे झालं. मग आपण सरळ याला मॅच प्रॉपर्टी करू, म्हणजे प्लंबरला कन्फ्युजन होणार नाही की फर्स्ट फ्लोअरला पाईपची शिफ्ट कशी झाली, ही कन्फ्युजन होणार नाही, बाकी काय नाही. ही ब्ल्यू येणार आणि ही रेड येणार. ही ब्ल्यू, ही रेड. ओके, आता वेस्ट पाईप आपल्याला इथे एक ॲड करावी लागणार. जी ही आहे ते व्हर्टिकल आहे आणि ह्या आहे त्या हॉरिझॉन्टल आहेत. इथे एक झाली. आता लिक्विड पाईपसाठी आपल्याला लिक्विड वेस्ट वॉटर आपलं जे येणार, इथे एक येणार आणि इथे एक येणार, जे हॅन्डी ट्रॅपमधून येणार, आणि इथे एक येणार. ग्राउंड फ्लोअरला इथे एक आणि इथे एक येणार. याचं आपलं डायमेन्शन राहिले. हे एक डायमेन्शन लागणार आणि इथून ते इथंपर्यंत. ओके, तर मी जे नको आहे ते इरेज करून घेतो आणि मी ह्याच्यात आता शीट अरेंज करतो आणि तुम्हाला फायनल लेआउट कसा आहे तो दाखवून घेतो. आपली ही शीट अरेंज करून झालेली आहे. प्रत्येकाला असं हे ब्ल्यू बॉक्स दाखवलेला आहे आणि इथे लिहिलं की टॉयलेट डिटेल्स ॲट ग्राउंड फ्लोअर, आणि इथे हे फर्स्ट फ्लोअरचं आहे आणि इथे हे लिजन्स टाकलेत. मग इथे तुमच्या काय प्रोजेक्टचं नाव असेल ते लिहू शकता आणि कंटेंट ऑफ शीट ही टॉयलेट डिटेल्स म्हणून, आणि इथे तुमचं नाव लिहू शकता इथे. तर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक लेआउटवर असणार आहे. त्यामध्ये आपले सर्व पॉईंट्स जे लागणार आहेत इलेक्ट्रिक ड्रॉइंगसाठी ते आपण प्रोव्हाइड करणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.